कीर्तनात टाळी वाजलीच पाहिजे बघा. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक बहादर उठला, कुठं जातं म्हणलं जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणला हे नाही पटलं म्हणलं दुसरं सांगतो मग. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, फौजी की शोभा गोली से, ससुराल को शोभा साली से, और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल मुळात संस्कारातले पाहिजे बाबा नाही का. इथं तरी आपल्या भागात परमार्थ बघा आनंदीमुळं. काही काही भागात कीर्तन नाही, भजन नाही, कशाचा कशाला मिळत नाही. एका ठिकाणी गेलो तिकडं, ज्या भागाला नाव नाही तिकडं चहा प्यायला गेलो. महाराज चला चहा प्यायला. चहा प्यायला गेलो, बिचारे दोघं पती पत्नी पाया पडले. दोघांनी 500 दक्षिणा पण दे बर का. उग केला इशारा जाता जाता. हे बघा भागाभागातली पद्धत हे बघा बाबा. इकडची पद्धत मला माहित नाही गणेश महाराज. आमच्या भागात अशी हिंगोलीला पद्धत आहे, कीर्तन सुटलं की महाराजाच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे. अशी पद्धत तुमच्याकडे आहे का नाही का? मग आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे. आता माता मौल्या मंत्री काही आणलं नाही, पण काळजी करू नका. मी सोनं चांदी मणी काही घेतो, तसं काही अडचण नाही. माझं कीर्तन होते बारामतीला, एक आजीला इतकं आवडलं, त्या आजीनं 1.5-2 लाखाचा नेकलेस घेतला आणि माझ्या पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट आमची हिंगोली गाठली. हिंगोलीला गेलो आणि तिथला आमचा व्यापारी सोन्या चांदीचा नागेश पासरा म्हणलं भाऊ बघा बरे किती येतात. म्हणजे महाराज कुठे गेले होते म्हणलं मी कडूसला. आज मला डुप्लिकेट फसवलं होतं महाराज. तो दोघं पती पत्नी पाया पडले, पण लेकर लय बिलिंदर महाराज, लेकर लय आगाव. हे बघा अशी लेकर बघितली की कुणाला वाटतं आपलं निघावं गाणार, पण आपलं नेमकं निघतं येणार. इथंच फाल्ट होतंय नाही का. लेकर एक तर मी चालू कीर्तनात उठलं, चालू कीर्तनात एकानं पुडी फोडली. मला कीर्तनात पुडी खातो का, बापाला घेत नाही तुला भेटतो का म्हटला. आता काय हाणतो म्हणलं मला. तितक्यात त्याचा बाप आला आणि त्यानं पुडीचा हात माग केला. म्हणजे आता कसा बापाला भेला, बापाला नाही बेलो म्हटलं. मग ती आलं की यातली अर्धी हंत म्हटला. काय लेकर लय कुणाच्या नादी लागो महाराज, पण लेकराच्या नादी लागू नये, येड्याच्या नादी लागू नये, पिदाळ्याच्या नाही का. लेकर लय नमुने. एकानं माझ्या चालू रामायणात विचारलं, महाराज तुम्ही रामायण करता. हो बाबा, गुरुवर्य ढोक महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या जागेवरही मी कीर्तन रामायणाचा योग आला. मग सांगा महाराज काय राम किती वाजता वनवासाला गेला होता. या आता हे कोणत्या ग्रंथात आलं म्हणलं. सोपं गणिती म्हणले महाराज, म्हणलं मला येत नाही. सोपं गणिती म्हणले महाराज, राम 9:15 वनवासाला गेला. किती 9:15. मला कोणत्या ग्रंथात आलं. ग्रंथ काय करता, फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हटला. 9:15 जमलं म्हणलं. आता इतकी लेकर नमुने म्हणून लेकराच्या नादी लागू नये महाराज. लेकर लय आगाव, कुणाच्या नादी लागाव, पण लेकराच्या नादी लागू नये नाही का. लेकर आता बघा इतके गोड भजन म्हणतात बघा लेकर, ही अकॅडमीतले नाही का. असे संस्कारानं श्रीमंत असतात. काही ठिकाणी लेकर लय आगाव. नाहीतर बघा ते आई म्हणते पड पाया. मी नाही बाप आरपड महाराज हिंगोलीहून आलाय, पड पाया आलाय. मावशी कोणत्या शाळेत शिकल्या महाराज, मी इंग्लिश स्कूल. म्हणलं सांग बरं, ए फॉर म्हणे येडी बाबूळ. आता आईला संस्कार नाही, लेकरं लागतील का. त्या लॉकडाऊनच्या काळात लेकर नाही माणसं बिघडले होते. ते कामच नव्हतं. ते मोबाईल 2GB नेट सकाळी 10 वाजता संपायचं. ते आमच्या इकडे तिकडे अकोला केळकर हॉस्पिटल आहे, एकूण पुण्याहून येडे भरले तिकडले आमच्या इकडलेच होते, तुमच्या इकडले नाही तिकडले नाही का. ते 50 येडे भरले विमानात. विमान नागपूरला उतरणार होतं, पण त्यातलं एक येड विमानानं दनादन उड्या मारत होतं. विमानानं उडी मारत मारत कोणाकडे गेलं माहितीये का. ते असतं ना विमान चालवणार, त्याला काय म्हणतात, हेल्मेट कोण म्हणलं, पायलट म्हणतात. पायलट हेल्मेट नाही. त्या पायलट कडे गेलं येड, म्हणलं मामा एक चक्कर खड्यान राव. चक्कर अरे ते काय ट्रॅक्टर हे का स्कूटी म्हणला. पण त्याला वाटलं येड्याच्या नादी लागून. ते म्हणला ते म्हणलं मागची येडी शांत कर. त्या पायलटनं सांगितलं मागची येडी शांत कर. ही येड मागं गेलं आणि 1 मिनिटात इतके शांत केले, टाचणी पडल तरी आवाज, इतके शांत केले. आणि आलं पायलट जवळ. म्हणलं आता चक्कर खेळते मला. तू केलं काय म्हटला, काहीच नाही केलं. अरे मग शांत कसे बसले, शांत काहीच बसले नाही म्हणला. मग झालं काय नेमकं. अरे तुझ्या जर इतकी ताकद होती तर दवाखान्याचा पैसा वाचला असता. तू केलं काय. तो म्हटला मी काहीच केलं नाही, मागं गेलो आणि सगळ्यांना म्हटलं उतरा, टेन्शन आलं. हल्ल्या म्हणल्या उड्या सगळ्यांनी. विठ्ठल येडे झालते महाराज माणसं नाही का. त्या लॉकडाऊनच्या काळात कामच नव्हते, येडे झालते. काही ते समृद्धी महामार्गावरचे बघा, एका गुंठ्याला 2-2 गुंठ्याला 2-2 आणि 3-3 कोटी कितकाला पैसा भेटला. तिकडे बुलढाण्याकडे तिकडे त्या समृद्धी मार्गानं एक आजी, तिने आयुष्यात रुपया बघितला नाही, तिला 2 कोटी भेटले. आता त्या म्हातारीला सांगावं तर म्हातारी
कार्यक्रम ओके होईल ना मग म्हातारीचा. मग माझ्यासारखा एक महाराज बघितला, म्हणजे महाराज तुम्हाला जरा बोलायची सवय असते, म्हणले तुम्ही आजीला सांगा की आजी तुम्हाला 2 कोटी भेटले पण म्हातारी मरू नये एवढी कृपा करा. माझ्यासारखा एक महाराज गेला, आजी तुम्हाला जर 2 कोटीची लॉटरी लागली तर तुम्ही काय करणार? ती आजी म्हणली, महाराज इथं कपाळाला लावायला रुपया नाही. तसं नाही आजी, समजा तुम्हाला 2 कोटी भेटले तुम्ही काय करणार त्याचं? आजी म्हणली, महाराज एवढ्या दुष्काळात आणि मला जर 2 कोटी भेटले तर अर्धे मी तुम्हाला देणार. महाराजच मेला. असे काही मोबाईल येडे झाले, काही ते समृद्धीला पैसे भेटते येडे झाले, आणि काही लेकर असेच मोबाईल येडे झाले बघा. अशी लेकर पडतील का पाया महाराजाच्या? आई म्हणली पड पाया, मी ना पड. इकडून तिकडून त्याच्या आईनं धरलं माझ्या पायावर, बोला पुंडलिकानं असं दंदिशी आदळ. जरा जोरात आदळा, जरा तुमचा मित्र होता का रे? जसा आदळला, पप्पा गेले ड्युटीवर, मम्मी स्वयंपाकघरात, आता फक्त बैठकीत मीन बंड्या. इमानदारीने बघा घाम सुटला, म्हणला आता हनते आपल्याला. माझ्याकडे लाडोळी करून बघू लागलं. मी त्याला भेद म्हणलो, बंडू तू बोल न कर म्हटला, तू जर माझा 9 वाजल्यापासून पटत नाही. मला आज आपली पुण्यतिथी झाली. आता एवढा दगड उचलला. मी त्या मावशीला आवाज दिला, म्हणलं मावशी, आमच्या गावाकडल्या भाषेत म्हणलं, अहो मावशी त्याचा दगड झाला मावशी, ते मला मारत बघा. माय महाराज ते तसंच बघा म्हणली. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज चहा प्यायला बोलवले आणि त्या बंडून मरस्तो हाणली. आता म्हणलं काय हेल्मेट घालून येऊ? विठ्ठल विठ्ठल. आता कसं कीर्तन, आता बरं वाटलं ना? असं हसवलं की बरं वाटतं बघा, नाही का? नाहीतर कीर्तन झोपत होती तुम्ही इथली वेळ, नाही का? की आता नाही काही इथलचं बरे बघा. काही गावात देवाचं सांगा, कोण्या भूताचं सांगा, काही माणसं रुसते असे. एका गावात कीर्तनाला गेलो, हसना रडना. मला वाटलं आपलं कीर्तन फेल गेलं आपलं सगळं. पण कीर्तन सुटल्यावर कळते बैर निघलं आणि अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. म्हणून नाही का 2 तर नमुने माझी गावाकडे जायची वेळ झाली. माझ्या गाडीजवळ आले आणि हसू लागले. गाडीचा काच खाली घेतला, म्हणलं काय झालं? म्हणजे महाराज तुमच्या कीर्तनाचा जोक मला आता कळला. मला बरा लवकर कळला. विठ्ठल विठ्ठल.